इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 4 भौमितिक रचना। या व्हिडिओमध्ये आपण पुढील घटकाचा अभ्यास करणार आहोत। वर्तुळाला दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे। वर्तुळाला दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढण्याच्या दोन पद्धती आहेत। पहिली पद्धत आहे वर्तुळ केंद्राचा उपयोग करून आणि नंबर 2 वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता। या घटकाच्या अध्ययनानंतर पुढील अध्ययन निष्पत्ती प्राप्त झालेल्या दिसून येतील। विद्यार्थी वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढतो आणि विद्यार्थी वर्तुळाची स्पर्शिका काढण्यासाठी कोणत्या प्रमेयाचा आधार घेतला हे सांगतो। चला तर मग सुरुवात करूया। वर्तुळाला दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे, त्यातील पहिली पद्धत वर्तुळ केंद्राचा उपयोग करून। यासाठी आपण एक उदाहरण पाहूया। केंद्र P आणि त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा। केंद्र P आणि 3.2 सेमी त्रिज्येचं वर्तुळ मी सुरुवातीला काढून घेतो। यासाठी एक बिंदू घेऊया आणि त्याला P असं नाव देऊया। कंपासच्या दोन टोकांमध्ये 3.2 सेमी अंतर घेऊन एक वर्तुळ काढूया। वर्तुळावर M हा कोणताही एक बिंदू घ्या आणि आता किरण PM काढा, म्हणजेच त्रिज्या PM काढा आणि ती वाढवा। किरण PM काढल्यानंतर कंपासच्या दोन टोकांमध्ये अंदाजे अंतर घेऊन लोखंडी टोक बिंदू M वर ठेवून या किरणाला छेदणारे दोन कंस मी अशा रीतीने काढतोय। थोडक्यात या किरणावरती या दोन कंसांमुळे एक रेषाखंड मिळालेला आहे। आता या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढूया। रेषाखंडाचा लंबदुभाजक काढण्यासाठी त्या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासच्या दोन टोकांमध्ये आपण घेऊया आणि रेषाखंडाच्या दोन्ही बाजूला अशा रीतीने कंस काढूया। कंपासच्या दोन टोकांमधील अंतर न बदलता लोखंडी टोक या छेदनबिंदूवर ठेवून सुरुवातीला काढलेल्या कंसाला छेदणारे दोन कंस आपण अशा रीतीने काढूया। यानंतर या कंसांच्या छेदनबिंदूतून जाणारी रेषा पट्टीचा उपयोग करून काढूया। आपण काढलेली रेषा ही किरण PM ला बिंदू M या बिंदूमध्ये लंब आहे। हीच रेषा म्हणजेच रेषा L ही वर्तुळाला M या बिंदूतून काढलेली स्पर्शिका आहे। विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाची स्पर्शिका आपण काढलेली आहेच, परंतु ही स्पर्शिका काढताना आपण कोणत्या प्रमेयाचा आधार घेतला हे सांगता येईल का पहा। विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 3 मध्ये स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास आपण अभ्यासलेला आहे। काय सांगतो हा व्यत्यास? वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा ही त्या वर्तुळाची स्पर्शिका असते। अगदी याचाच उपयोग करून आपण ही रचना केलेली आहे। आकृतीमध्ये पहा, रेख PM ही वर्तुळाची त्रिज्या आहे आणि बिंदू M हा या त्रिज्येचं बाह्य टोक आहे। वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्रिज्येला लंब असणारी रेषा म्हणजेच रेषा L ही या वर्तुळाची स्पर्शिका आहे। अशा रीतीने आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाच्या व्यत्यासाचा उपयोग करून ही रचना केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पुढील रचना पाहूया। वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता वर्तुळाला दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे। यासाठी आपण आत्ताच पाहिलेलं उदाहरण पाहूया। रचना मात्र आपण वेगळ्या पद्धतीने करतोय। उदाहरण असं आहे, केंद्र P आणि त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा। सुरुवातीला P केंद्र आणि 3.2 सेमी त्रिज्या असलेलं एक वर्तुळ काढूया। या वर्तुळावर M हा कोणताही एक बिंदू घेऊया। यानंतर बिंदू M व्यतिरिक्त आणखी दोन बिंदूची आपल्याला आवश्यकता आहे। वर्तुळावर A आणि B असे दोन बिंदू मी घेत आहे। यानंतर हे तिन्ही बिंदू जोडणारे रेषाखंड काढूया। आकृतीमध्ये रेख AB, रेख BM आणि रेख AM आपण काढलेला आहे। आता कंपासच्या दोन टोकांमध्ये अंदाजे अंतर घ्या
आणि लोखंडी टोक बिंदू बी वर ठेवून अशा रीतीने कोन बी च्या दोन्ही भुजांना छेदणारे 2 कंस काढा. कंपासच्या 2 टोकांमधील अंतर कायम ठेवून म्हणजेच न बदलता लोखंडी टोक बिंदू यम वर ठेवा आणि अशा रीतीने 2 कंस काढा. लक्षात घ्या, यापैकी एक कंस रेख AM ला छेदणारा असला पाहिजे. यानंतर कोन बी च्या दोन्ही भुजांना ज्या ठिकाणी कंसाने छेदलेला आहे त्या छेदन बिंदूमध्ये जितकं अंतर आहे तितकंच अंतर कंपासच्या 2 टोकांमध्ये घ्या आणि हे अंतर न बदलता रेख AM ला वर्तुळ कंसाने ज्या ठिकाणी छेदलेला आहे त्या ठिकाणी लोखंडी टोक ठेवा आणि दुसऱ्या कंसाला छेदणारा कंस काढा. 2 कंसांचा छेदनबिंदू आणि बिंदू यम यांना जोडणारी रेषा काढा. विद्यार्थी मित्रांनो, आपण काढलेली रेषा ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. पहिल्या रचनेनंतर आपण पाहिलं होतं की रचना करताना आपण कोणत्या प्रमेयाचा आधार घेतला. याही ठिकाणी आपण पाहणार आहोत की ही रचना करताना आपण अशा रीतीने ती का केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आकृतीचे निरीक्षण करा. आकृतीमध्ये कोन AMC आणि कोन ABM हे 2 कोन एकरूप आहेत. म्हणजेच कोन AMC या कोनाने आंतरखंडित केलेला कंस AM या कंसाच्या विरुद्ध कंसामध्ये म्हणजेच कंस ABM मध्ये अंतर्लिखित झालेला कोन आहे कोन ABM. या कोनाशी तो एकरूप आहे आणि स्पर्शिका छेदिका कोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार असे 2 कोन एकरूप असतील तर रेषा CM म्हणजेच रेषा L ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे. अशा रीतीने आपण ही रचना करताना स्पर्शिका छेदिका कोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास इथं वापरलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2 रचना पाहिलेल्या आहेत. या दोन्ही रचना तुम्हाला समजल्या असाव्यात अशी अपेक्षा आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. धन्यवाद.